तर मग काय काय म्हणते, जेवण कसं होता? जेवण मस्त होतं. चहा घेतला, चहा एवढा बेकार काय सांगू तुम्हाला. तोंडाची चवच गेली. नाही घरी जाऊन खा. नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे सोमवार आणि मी आहे वेर्णामध्ये आणि मला भाडं भेटलं आहे ना, ते मडगावला भरायची आहे गाडी आणि आरांबोलवाला 2 ठिकाणी भरायची आहे. आणि खाली आहे इकडे काशीद म्हणून आहे, बीच आहे, म्हणजे अलिबागच्या साईडला, त्या साईडलाच एक काशीद म्हणून बीच आहे, तिकडे खाली करायची आहे गाडी. तर आता वाजलेत सकाळचे 5:30. मी त्यांना सकाळी 6चं टाईम दिलं आहे, म्हणजे त्यांना पण जायचं आहे लवकर, त्यामुळे सकाळी 6 वाजता गाडी भरायची आहे. तर मी पटापट इथून आता मडगावला निघतो. एक 15-16 किलोमीटर आहे. चला जाऊयात. मी आता इथे HP पंपावर ना झोपलेलो, कालच इथे आलेलो. तर चला निघूयात. चला. मी आता मडगावमध्ये लोकेशनवर पोहोचलो आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि गाडी भरायला एक व्यक्ती येते, त्याची वाट बघतोय. आणि हे जे भाडं दिलं आहे ना, त्याचं नाव आहे सुबोध आणि त्याचा एक याचा यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे गोवन ट्रकिंग ब्लॉग. त्याच्याही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला पटकन गाडी भरूया आणि मग इथून मग डायरेक्ट आरांबोलला जायचं आहे. चला. ते बघा बाईक घेऊन पुढे चालत आहेत. हे बघा इथे या घरामध्ये गाडी भरायची आहे. गाडी भरून झाली आहे माझी. आणि आता जे भरलं आहे ना, ते पेंटिंग आहेत खूप मोठी, म्हणजे 8.5 फूट लांब आणि एक 4-4.5 फूट हाईटला मोठं पेंटिंग आहे. वजन काहीच नाही आहे. 5 किलो पण जास्त, 1 किलोचं एक पेंटिंग नाही, एक पण नाही, खूप हलकं पेंटिंग आहे. आणि असे 2 पेंटिंग आहेत फक्त, वजन नाहीच आहे. तर तुम्हाला तिथे खाली उतरताना ना तुम्हाला ते पेंटिंग दाखवतो. आता मी शूट केलं नाही. तर चला आता इथून आता मडगावमधून आरांबोलला जायचं आहे. आरांबोलला तिथे पण पेंटिंग्स आहेत, ते भरणार आणि मग तिथून पुढे निघायचं आपला प्रवास. चला. इथे पंजिममध्ये मला एक माझा जुना मित्र भेटला आहे. हा बघा, अल्ताफ म्हणून नाव आहे त्याचं. त्याची टॅक्सी आहे 6415. व्हिडिओ करता. हा माझा मित्र. मी अगोदर गोव्यात टॅक्सी चालवायचो आणि त्यावेळी हा माझा खास मित्र आहे. गट्ट. तो वाटेत मला इथे दिसला, मी त्याला हॉर्न मारला आणि साईडला गाडी घेतली. भेटतो याला आणि मग आपण पुढे निघूया. चल बाय बाय. हा माझा खास मित्र अल्ताफ म्हणून. मी गोव्यात ज्यावेळी होतो ना, 8-9 वर्ष होतो मी, त्यावेळी हा माझ्यासोबत होता. तर चला आता निघूयात. आरांबोलला जायचं आहे. वाटेत नाश्ता करणार आणि मग तिथून पुढे. चला. परवरीमध्ये ना ट्रॅफिक असतं भरपूर, म्हणून परवरीम वगैरे काढून मी आता नाश्ता करायला थांबलो आणि नाश्त्याला घेतला आहे पावभाजी. नाश्ता करून झाला मित्रांनो. आता डायरेक्ट आरांबोलला भेटूया आपण. तिथे गाडी भरूया आणि मग तिथून पुढे निघूया. चला. आता मी करासवाड्याला पोहोचलोय. करासवाड्यातून आता लेफ्ट घेतोय इथून. हा बघा, हा रस्ता जातो शिवोलीमला वगैरे. इथून शिवोलीम, मांजरेम अशी गावं पुढे मागे टाकत मी आरांबोलला जाणार आहे. गोव्यात ना तुम्हाला ओल्ड पोर्चुगीज हाऊस बघायला मिळणार. बघा खूप मस्त घरं आहेत बघा.
एक्झॅक्ट लोकेशनवर पोचलो आहे मी. आता ते पेंटिंग आहेत ते गाडीमध्ये भरतो आणि मग इथनं आपण निघूयात. हे बघा, हे पेंटिंग त्यांनी काढलं आहे बघा. हे घेऊन जाणार आहेत मी. इथे 2 फ्रेम इथे भरलेत ते आणि अजून आणतायत ते. गाडी भरून झाली आहे माझी. आता इथून निघालो मी. बघूया आता पुढे कुठे जरा फ्रेश होणार, आंघोळ वगैरे करणार आहे आणि मग निघणार पुढे. कंटिन्यू चालायचं आहे आणि उद्या डिलिव्हरी द्यायची आहे, त्यामुळे निवांत. आता वाजलेत सकाळचे जवळजवळ 9:30-10 वाजलेत. आता निवांत जाणार. चला. आता मळेवाडला पोचलो. मळेवाड हा राईट साईडला रस्ता जातो ना इथून, तो गोवा सातारडा. इकडे सावंतवाडी लेफ्ट साईडला. आता सावंतवाडी या रोडने मी मळगावमध्ये बाहेर पडणार आहे. माझा एक प्रॉब्लेम झाला आहे गाडीचा. आता टायर आहेत नसून पुढचे दोन्ही टायर बाहेरच्या साईडून खात आहेत असे, म्हणजे खराब झालेत बाहेरच्या साईडने. तर ते आता पुढे ना पलटी मारून घेतो डिस्कवर. आणि पाट्याची बुशिंग पण टाकायची आहे, ती पण पूर्ण खराब झाली. शोरूममध्ये विचारलं त्या दिवशी मी, शोरूममध्ये अवेलेबल नव्हती. त्यामुळे आता बाहेर जर घेतली तर बघूया बाहेर कुठे भेटतात का. आणि पाट्याची बुशिंग आणि ते टायर पलटी मारून घेऊया. चला. हे पाट्याचं काम करायच्या अगोदर डिझेल फुल करतो. इथे धारपमध्ये पोचलो आहे. भारत पंप आहे पुढे, तिथे डिझेल टाकूया. 3000 रुपयाचं डिझेल बसलं. 3000 रुपयाचं डिझेल टाकलं. चला आता पुढे कुठे. आता हे मेन टेन्शन आलं आहे म्हणजे ते टायराचं. नाहीतर मुंबईत जाईपर्यंत दोन्ही टायर खराब होऊन जातील. त्याच्या अगोदर काम करून घ्यायला पाहिजे. पाट्याची बुशिंग भेटली. हो, ही बुश भेटली आणि घालून द्यायला मिस्त्रीला सांगितलं तर आता नाही, संध्याकाळी आहे असं सांगितलं. मला तर जायचं आहे मुंबईला. मी इथे हे ब्रिजच्या खाली नाही आहे बघा, गाडीचे पाट्याचे हे खोललं आहे बघा. हो, आता हे नवीन बुश टाकतो आणि मग इथनं जेवण करूया. बहिणीकडे जेवायला जाणार. इथेच आहे जवळ बहिणीचं घर. आणि तिथून मग पुढे मग मुंबईचा प्रवास करूया. आणि तर मित्रांनो, एका साईडचं ना पाटा बुश चेंज करून झालं आहे. हे बघा, चेंज केलं आहे, नवीन टाकले आता. आणि हे बघा, जुन्या बुशची अवस्था बघा काय झालेली, पूर्ण खराब झाली. आणि टायराची हे बघा, एक साईड पूर्ण टायर हे झालं आहे. वन साईड हा बघा, ही साईड. आता दुसऱ्या साईड, त्या साईडचे पण बुश चेंज करतो, नवीन टाकतो. आणि मग बहिणीकडे जाऊन जेवण करूया आणि मग पुढे जाऊन टायर पलटी मारून घेणार आहे. चला पटापट. आता घरी असलेलं तर तुम्हाला दाखवलं असतं कसं चेंज, म्हणजे पाटा बुश कशी चेंज करायची. जास्त मोठी प्रोसेस नाही आहे, सिम्पल ट्रिक आहे. सेंटर चेसला जॅक लावायचा बघा असा, आणि ते पाट्याचे जे क्लॅम्प असतात त्याचे होल मॅच करायचे, फक्त एवढंच. चला. फायनली दोन्ही साईडची पाटा बुश चेंज करून झाली आहेत. काय अवस्था झालेली आहे बघा या पाटा बुशची. तर आता मी झालं आहे फायनली. आता काय करतो, कियाराला काहीतरी खाऊ घ्यायचं आहे, की खाऊ घेणार आणि मग बहिणीकडे जाऊया. चला. ही माझी सगळी निष्काळजीपणा. या माझ्या निष्काळजीपणामुळे माझे टायर पण खराब झालेत आणि हे वाटेत असं थांबून पाटा बुश चेंज करावी लागली. चला. बहिणीला फोन केलेला की ब्रिज खाली थोडं काम करतोय गाडीचं म्हणून सांगितलं. ती चालत चालत तिथे ब्रिज जवळ आली आणि आता मी तिकडनं गाडी काढली ना, तिने फोन केला लगेच. तिलाच घेतो गाडीमध्ये आणि मग जाऊन आईस्क्रीम घ्यायची आहे मला पण आईस्क्रीम खायची लहर आली आहे.
त्यामुळे त्यांना पिकअप करतो. तेव्हा ब्रिज खाली पोहोचलेत ते लोक. बघूया, ही आमची कियारा आणि ही माझी बहीण गायत्री. ये नाहीतर का म्हणता का मामाचा काय या म्हणताला मामा छत्रपती. ये असं द्या आता झाला का हात घराकडे येऊन धुतोय ना. जाऊया काम कियारा वरती बस, कियारा इथे बस. काय म्हणतं हे बघा आमची कियारा. आता किया खाते, आईस्क्रीम खाते. हा घरी जाऊन का? आता आंघोळ वगैरे करतो, जेवण करतो आणि फ्रेश वगैरे होऊन मग निघूया. चला पटापट रेडी होतो. झाली बाबा मस्तपैकी. पप्पाला नमस्कार करतो, जेवण करूया. जेवण बघूया काय केलं आहे. हे बघा तो जेवणाला काय दाखवतो तुम्हाला. हे बघा सुरमई आहे, चवळीची उसळ, आमटी केली आहे आणि भात. पटापट जेवण करतो पटापट आणि मग आपण इथून पुढे जाऊया. वाटेत फक्त एकच काम राहिलं आहे, ते म्हणजे टायर पलटी करायचे आहेत. ते करून मग पुढचा प्रवास करूया. चला. काय ते टाटा या कियारा, टाटा, बाय बाय. चला मित्रांनो आत्ता निघूया. मस्तपैकी पोटभर जेवण झालं आहे, आंघोळ केली आहे, मस्त फ्रेश झालो आहे आधी. आणि चला टाटा. जेवण करून निघालोय पण मगाशी पूर्ण ऊन होतं आणि आता बघा पूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे. कधीही पाऊस येऊ शकतो. चला पटापट आता निघूया इथनं. ताडपत्री एवढी काय खास नाही आहे. मी कालच न्यूज बघितलेली की केरलामध्ये, तमिळनाडू, केरला त्या साईडला भरपूर म्हणजे वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय म्हणून. म्हणजे आता हा इकडे ढगाळ वातावरण केलं म्हणजे इथे पण पाऊस पडणारच नक्कीच. नांदगावमध्ये पोहोचलोय आणि आता इथे एक ब्रिज मारून घेऊया. गाडीला ग्रीस मारून घेतलंय, किंगपिनीला, जॉईंटला, स्टेअरिंगला. परत नेक्स्ट ट्रिपला एक ट्रिप सोडून ग्रीस मारतो. चला टायर पलटी मारण्यासाठी थांबलोय, खारेपाटणला थांबलो. आता गाडी लावली आहे. आता बघूया किती वेळ लागतो. आता वाजलेत संध्याकाळचे 4:30 वाजलेत. 4:30 संध्याकाळचे वाजलेत. तर बघूया किती, अर्धा तास जाईल चेंज करायला. चला. एक दोन ट्रिप चालवणार टायर आणि मग नवीन टाकणार. चला आता कुठे थांबायचं नाही आहे, डायरेक्ट कंटिन्यू चालणार. आता जेवायला फक्त थांबणार, चहा प्यायला थांबणार. चला हळूहळू. आता मी खारेपाटणमध्ये आहे आणि आता नाही थांबणार. आता कंटिन्यू चालायचं आहे मला. बघूया कुठपर्यंत गाडी चालते. आणि उद्या डिलिव्हरी आहे आणि जायचं आहे मला. पहिल्यांदाच मी जातो आहे ते म्हणजे अलिबाग साईडला, काशीद बीच म्हणून आहे त्या साईडला. मी कधी गेलो नाही आहे. चला बघूया काय आहे ते, उद्या समजणार तुम्हाला. सकाळी ना 5:30 वाजता प्रवास सुरू झाला आहे आमचा. तो आता संध्याकाळचे 5 वाजले. चाललंय वाटेत काही नाही काही छोटी मोठी कामं करत. आता काही नाही, आता सगळी कामं संपली. आता फक्त गाडी चालवायची आहे मस्तपैकी.
संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आता दाभोळला चहा पिण्यासाठी थांबलोय. तर मगाशी 5 वाजता मी खारेपाटणला टायर तो पलटी करण्यासाठी थांबलेलो. तर 5ला निघालेलो. आता 6:30 म्हणजे 1-1.5 तास कंटिन्यू गाडी चालवली आणि आता चहा पितो आणि मग पुढे आपला प्रवास करूया. चला. आता चहा वगैरे पिऊन झालाय. आपल्याला जायचंय काशीद बीचला. ते अलिबाग त्या साईडला आहे कुठेतरी. तर मी पहिल्यांदाच जातोय तिकडे. तर मी आत्ताच लोकेशन चेक केलं तर दाखवत होतं हे इंदापूरमधून लेफ्ट घेऊन आतमध्ये दाखवते. तर चला आता आपण तिकडे जाऊया. पण जेवढी जमेल तेवढी गाडी चालवणार. माणगावपर्यंत तर जाणारच आहे. माणगाव इंदापूर तिकडे जाऊन झोपूया आणि जे आतला जो रस्ता आहे ना तो आपण सकाळी कव्हर करूया. चला आता डायरेक्ट माणगाव. खेडमध्ये पोचलोय. खेडमध्ये. आणि आता हे जे काळकाई कृपा म्हणून हॉटेल आहे ना, ढाबा आहे, तिथे जेवण करणार. समोरून रोमित येतोय. तो दोघे एकत्र थांबून जेवण करणार आहे. त्याची वाट बघतोय. येतोय तिकडून. रोमित आला आहे. आता आपण जेवूया. जेवण करूया. जेवण आलेलं आहे. चिकन थाळी मागवली आहे. जेवणाला आहे चपाती, भात, चिकन आणि रोमितने मागवली आहे शाकाहारी थाळी. सोमवार आहे आज म्हणून. आपल्याला काय सोमवार लागत नाही. चला पटापट जेवूया आपण. रोमितचं वेज जेवण आलं. तर मित्रांनो जेवण झालंय आता. आणि हे बघा टाइमपाससाठी आवळा घेतलाय वाटेत. आता रोमित गोव्याला जाईल आणि मी इकडे मुंबईसाठी. हो. तर मग काय म्हणते जेवण कसं होता? जेवण मस्त होतं. रोमित सोबत ना त्यांच्याबरोबर पार्टीचा माणूस आहे. ते आज काका आहेत. त्यांना घेऊन जाणार आहे. माझ्यासोबत मी एकटाच. चला निघूया तिथून. रोमित गेला. आता आपण पण निघूया तिथून. चला पटापट. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री झोपताना मी शूट नाही केलं कारण खूप झोप येत होती. आणि मी आता या लोणेरे पेट्रोल पंपावरती आहे. रात्री इथे लोणेरेपर्यंत गाडी चालवली आणि काहीतरी झोपलो मी. खूप झोप येत होती. आणि आता मी सकाळचे 4:45 वाजलेत. उठलो आहे. आता इथून पुढे एक 94 किलोमीटर अंतर आहे. चला फ्रेश होतो. ब्रश वगैरे करतो आणि मग इथनं पुढे जाऊ. फ्रेश वगैरे होऊन झालं आहे आता. तर आता चला निघूया. आता लोणेरेत आहे मी. लोणेरे पुढे माणगाव आणि इंदापूरमधून आतमध्ये मॅप दाखवतोय. बघूया आता कुठे जायचं आहे. मागच्या वीकमध्ये मी आलेलो ना मुंबईला, त्यावेळी एवढी थंडी होती माहिती आहे. आज काहीच नाही आहे. नॉर्मल आहे बघा. नॉर्मल मी विंडो ओपन करून सकाळी गाडी चालवतोय. म्हणजे विचार करा मागच्या आठवड्यात किती थंडी होती. काहीच नाही. नॉर्मल आहे मस्त. तर मित्रांनो माणगाव वगैरे काढून मी आता इंदापूरमध्ये पोहोचलो. इंदापूरमध्ये आता इथून लेफ्ट दाखवतोय. लेफ्टला जायचं आहे. आणि जवळजवळ 67 किलोमीटर आहे. हे बघा दाखवतो. हे बघा इथे बोर्ड काय लिहिलंय. ताळा माणगाव 9 किलोमीटर. सर इकडे मांदाड आगरदांडा 43, तळा 14 किलोमीटर आणि मांदाड 26 किलोमीटर. जाऊया आपण. मी पहिल्यांदाच या रोडला जातोय. बघूया कसा आहे रस्ता काय. चला बघूया. आणि इंदापूरमधून इथपर्यंतचा जो रस्ता आहे ना पूर्ण सिमेंट रोड आहे. आणि
थोडासा घाट रस्ता आहे, मस्त रोड आहे हा बघा. सुंदर असा ब्रिज दिसलाय हे बघा. खाडी आहे ऍक्च्युली, खाडीच आहे. थांबूया इथे जरा 2 मिनिटं. सकाळचे 6:45 वाजले आणि मी मुरुड रोडला लागलो. थोडासा रस्ता खराब भेटला आणि हा एवढा मोठा ब्रिजमध्येच लागला आहे. मला कुठे काय माहीत नाही, पण खूप लांब लचक जवळ बराच मोठा ब्रिज आहे आणि मस्त गार वारा हवा सुटली आहे. मस्त वातावरण आहे. नदी बघा, नदी नाही तर ही खाडी असेल. हां, खाडीच असेल कदाचित. एवढी मोठी खाडी आहे बघा. मस्त वाटते. गाडी तिथे लावली आहे बघा. चला निघूयात. अजून एक तासाभराचं अंतर म्हणजे 40 किलोमीटर राहिलं आहे. जाऊया हळूहळू पुढे. इथून मी आलो आणि हा जो रस्ता जातोय ना इथे, तो जंजिरा किल्ल्याकडे जातोय. आणि इथे बाजूलाच हा बघा, खूप मस्त वास्तू आहेत, जुन्या वास्तू आहेत. खोकरी गुंबाड म्हणून लिहिलं आहे इथे. गुंबद, खोकरी गुंबद बघा. खूप मस्त जुन्या वास्तू दिसत आहेत. काय याचा काय इतिहास आहे काय माहीत नाही, पण मी नक्की जाणून घेईन याचा इतिहास. मस्त वाटते. असं वाटते जाऊन आतमध्ये फिरावं, बघावं. खूप मस्तच दिसते यार, खूप मस्त. पण आतमध्ये जाऊन बघू शकत नाही कारण इथे लॉक आहे गेटला. पण बघूया नक्कीच, मी याचा इतिहास काय आहे तो जाणून घेईन. रस्त्याच्या बाजूला इथे पण एक जुनं काय छोटंसं असं बुरुज कसं आहे. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. काहीसं अंतर राहिलं आहे, 20 किलोमीटर राहिलं आहे. चला पुढे. सव्वा 8 वाजलेत आणि मी फायनली लोकेशनवर पोहोचलो आहे. काशीद बीच म्हणून आहे इथे हे. आणि मी पोचलो इथे. साधारण ही बघा, ही साईड सुरू आहे इथे. साईडचं काम सुरू आहे इथे संपूर्ण. आणि इथे खाली होणार आहेत ते जे पेंटिंग भरून आणलेत ना, इथे खाली होतील. तर बघूया किती वाजता. आता 8:15 वाजलेत. कधी खाली होत आहेत बघूया. चला. तर मित्रांनो, गाडी खाली करायला बराच वेळ आहे अजून. एवढ्यात काय खाली होणार नाही. आता 8:45 वाजले. तर मी नाश्ता करायला गेलो होतो तिथे हॉटेलला. तर उपमा घेतला. उपमा एवढा मस्त होता ना, खूप मस्त टेस्टी होता. पाणी बॉटल घेतली आणि चहा घेतला. चहा एवढा बेकार काय सांगू तुम्हाला. तोंडाची चवच गेली. नाही घेतला असता तर बरं झालं असतं असं वाटलं. चला गाडीकडे जातो. हे बघा, आमची गाडी बघा कुठे लावली आहे. इकडे गाडी लागली आहे. मित्रांनो, गाडी खाली झाली आहे माझी. तेव्हा गाडी तिकडे लावली आहे आणि पेमेंटसाठी थांबलो आहे. आता इथे गाडी खाली केली ना, त्याच्या पाठीमागे बीच आहे. तिथे थोडं वॉक करून येतो, बघूया काय आहे. चला. बीच बघा किती मस्त आहे. खूप लांबपर्यंत किनारपट्टी आहे. कितीतरी लांब आहे किनारपट्टी बघा तिकडे तिथपर्यंत. मस्त आहे, मस्त. तर मित्रांनो, मी आता काशीद बीचवर आलो आहे, जी मुरुड, जंजिरा, अलिबागच्या वगैरे जवळ आहे. खूप सुंदर असा समुद्रकिनारा आहे. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा तुम्ही पाहू शकता. या बीचवर ना हे बघा, हॉर्स रायडिंग वगैरे बऱ्यापैकी चालतं. तर
माझ्या आजच्या व्हिडिओचा शेवट मी ह्याच बीचवर करतो आहे. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट करत राहा. नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत असेच घेऊन येत राहीन आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.